नमस्कार, कांचन मधुकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आहे ना, आज आम्ही ना गणपती बघण्यासाठी पुणे येथे गेलो होतो बरं का. आणि तिथे खूप मानाचे गणपती पण आहेत आणि इतके छान छान सुंदर सुंदर गणपती आहेत. तर आम्ही कसबा गणपतीपासून सुरू करून तुळशीबागेच्या गणपतीपर्यंत सगळं गणपती पाहिले आणि रस्त्यामध्ये खूप छान छान मूर्त्या बसलेल्या होत्या. आणि त्यानंतर त्यांचं कसं आता सगळं झाल्यानंतर उठायचा दिवस होता, शेवटच्या दिवशी गेलो आम्ही. त्यानंतर या भुयारातून गेलो आम्ही, त्यानंतर गुहेतून गेलो, त्यानंतर नंदी महाराजांचं दर्शन केलं. खूप छान गोष्टी गोष्टी घडल्या आणि इतके भारी भारी आरस होते ना, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. हे बघा, बर्फाची मूर्ती होती तिथं, शिवलिंग होते बर्फाचे, खूप छान छान. त्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली तिथे तुळशीबागेतून. त्यानंतर कसं कसं आम्ही काय काय केलं तुम्ही या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता. तर तुम्ही सर्वांनी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावा हीच नम्र विनंती करतो. तर चला मग आपण एकदा व्लॉगमध्ये जाऊया. हे बघा, मूषक पण आहेत व्हिडिओमध्ये सगळे. करते आता आम्ही चाललोय गणपती बघायला बरं का, खरं खरं. तर मग आता सध्या तर तिला थंडी वाजणार नाही, पण येताना तिला थंडी वाजणार, त्याच्यामुळे जर्किंग वगैरे घेऊ. आणि ही छोटीशी बॅग मस्त म्हणजे बाळासाठी जायचं आपल्याला बघ. तुझी बॅग भरली, एक पाण्याची बॉटल आपली मस्तपैकी कॅपची, आणि काम झालं. नमस्कार, कांचन मधुकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आहे ना गणपती बघायला जाणार आहे बरं का. त्याच्यामुळे तुम्ही ना हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. आम्ही सगळे पुण्याचे गणपती जेवढे आम्हाला आज कवर होतील ना तेवढे आम्ही सगळे करणार आहे आणि दर्शन वगैरे घेऊन येणार आहे. गर्दी असली तर ठीक आहे, तरी पण दर्शन घेऊन यायचा प्रयत्न करू. तर तुम्ही ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघत राहा, कारण की आज यावेळेस पहिल्यांदाच पुण्याचे गणपती बघायचे तिला. तर आम्ही आता निघतोय, संध्याकाळची वेळ पण झाली. तेव्हा दिसते तुम्हाला मस्त संध्याकाळची वेळ झाली. मी तर दिसत नाहीये कारण की मी काळाचे आणि आमचं बाळ पण खाली आलेलं आहे. आणि आता आम्ही निघतो, चला बाय बाय, भेटूया तिकडे गणपतीकडे. बघताय ना किती ट्रॅफिक आहे, बाप रे. ही ट्रॅफिक बघून माझं घरी जायचं मन होत आहे. आणि पिल्लू तर झोपलंय आणि मी चालली ही ट्रॅफिक बघत बघत बघत. पुणे शहर अंधारात पण बघायला. मला माहिती का, एवढं छान होतं ते मंदिर, बाप रे, लय छान होतं. म्हणजे मी ते बघण्यात एवढे दंग झाले का माझ्या लक्षात पण नाही आलं का व्हिडिओ काढावं म्हणून. आणि यांना म्हणते आता मागं झाले, म्हणते आता रॉंग साईडला आपण जाऊ शकत नाही तिथपर्यंत. अरे यार. आणि इथं असं एका रोडनी गेला का परत त्या रोडनी येता येत नाही, त्याच्यामुळे परत येताना दिसणार पण नाही ते मंदिर. मला लई इरिटेट होऊ राहिलं, लई छान होतं पण ते. तुम्ही बघितलं ना, खूप छान होतं, खूप म्हणजे वास पण भरलं. सोन्याची लंका, सोन्याची लंका म्हणतात ना, सेम तसं होतं, पूर्ण सोन्याचं होतं ते. भारी दिसतंय. इकडनं पण आहे. मी तर एका बाजूला पाहायला लागले का एकाच बाजूला बघते. त्याला कॅमेरा ऑनच ठेवणार आहे. एक पण गोष्ट मिस नाही झाली पाहिजे दाखवायला, कारण मला ते मंदिर अजून पण आठवत आहे आणि खूप छान होतं. म्हणजे गणपती बाप्पाच बसलेले होते ना. हो, माहितीच नाही मला. हा, काही आयडिया नाहीये तशी बरं का, पण खूप छान होतं. आपण कितीदा आलो ह्या रोडनी, कधी दिसलं नाही ना ते. गणपती बाप्पाच होते, कारण कितीदा ह्या रोडने आला, आम्हाला कधीच दिसलं नाही ते. खूप छान होतं. मेट्रोचं काम चाललंय, पण माझ्या मनात अशी शंका आहे, जे आहे ना ते असं बांधलेलं पिशव्यांसारखं, ते खाली तर नाही ना पडणार. इथे ना डान्स कॉम्पिटिशन चालू आहे. असे छोटे छोटे पण खूप छान डेकोरेशन असतात आणि खूप छान म्हणजे भारी भारी चालली. मला लवकर सुचत नाही. पोलीस बंदोबस्त ना अतिशय कडक होता, कारण की कसं गणपतीला खूप गर्दी होते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, बघा आता काही गणपती उठले होते ना, मग ते चालले होते तिकडे मिरवणुकीसाठी. छान छान गणपती बाप्पा आहेत सगळे. पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त आहे, असणारच ना, एवढी गर्दी आहे. काही गणपती तर उठून पण गेले.
किती छान आहे ना, खूप छान आहे. तिथे पोहोचल्यानंतर मग पहिली गाडी पार्किंग लावून दिली आणि पार्किंग म्हणजे ही पार्किंग फर्स्ट टाईम फ्री होती बरं का. दरवेळेस मी जातो तर पे पार्किंग असते, पण गणपतीमुळे इथे खूप सारे फ्री पार्किंग्स पण आहेत आणि सिक्युरिटी पण छान आहे. बाप्पांचं दर्शन घेण्या अगोदर आहे ना थोडंसं खूप भूक लागली होती, म्हटलं थोडंसं पराठे वगैरे खाऊ, कारण कसं खूप चालायचं होतं ना, त्यामुळे आम्ही पराठे घेतले आणि ते खाऊनच दर्शन करण्यासाठी निघालो. जसं का आम्ही केसरी गणपतीकडे गेलो तर तिथे जाताना खूप म्हणजे पहिल्या काही याच्यातली मस्तपैकी त्यांनी वर चित्रांकन केलं होतं आणि त्यानंतर इथं ना खूप छान कार्यक्रम चालू होता. कार्यक्रम असा होता की ते कोणी म्युझिक गात नव्हतं, फक्त इन्स्ट्रुमेंट वाजवत होते, पण इतके छान वाजवत होते ना, एकदम छान वाटलं तिथं. आम्ही 2-3 गाणी ऐकले, त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं आणि सरळ दुसऱ्या गणपतीकडे निघालो मग. तिथून पुढे गेलो आणि परत पुढे ना गणपती बाप्पा बसलेले होते. म्हटलं आता तिथं जाऊ. तर तिथं आहे ना मस्तपैकी आपण केदारनाथची गुफा नाही करत, त्याचा आरस केला होता. मग मी लगेच गेलो वरती. मग हिने लगेच माझा हात पकडला आणि चालली होती घेऊन नाही का मला. जसं काय बघा किती काळजी करते ना माझी. अहो लय काळजी करते. मग आम्ही सरळ गुफेतून गेलो बरं का. गुफेतून जाताना एकदम मस्त इतकी भारी गुफा सजवली होती ना, म्हणजे जसं का एकदम आपण पुरातन काळातून कसं गुफेतून जायचे तसेच. आणि हे बघा माझं बाळ पण आहे ना, ते एन्जॉय करत होतं. वरतून लाईट चमकत होती ना, मग ती पण बघत होती. आणि आमच्यासारख्याच लहान लहान बाळाला घेऊन सगळे पालक येतात, मस्त बघतात. आणि इतकं छान वाटतं ना तिथं, वातावरण तितकं छान आहे, इतकं थंडगार हवा यायची नाही. त्यांनी एकदम सिस्टीम भारी केली ती. ही बघा एकदम म्हणजे कसं म्हणतो एकदम भारी. आणि ती बर्फाची शिवलिंग केली होती, इतकी छान होती, इतकं छान वातावरण होतं ना, म्हणजे असं सांगू नाही शकत आपण. तुम्ही ना स्वतःच्या डोळ्यांनीच बघितलं पाहिजे आणि तुम्ही नक्की या एकदा पुण्यातील गणपती बघायला नाही का, इतकं भारी ना, मन मोहून जातं म्हणजे नाही का. किती वेळ तिथं आपण एक तिथे थांबून पण देत नाही जास्त वेळ, पण ते थोडासा क्षण आहे ना, ते आपल्या आयुष्यभरासाठी साठून राहतात नाही का. तर आम्ही ते क्षण मस्त आनंदले आणि आम्ही तिथून पुढं आता परत दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आलो. मग जाता आता गुफेतून बाहेर पण येत होतो आणि तिथे परत दुसरा पण गणपती बाप्पा बसले होते नाही का. मग तिथे गेलो आम्ही, तिथं दर्शन वगैरे घेतलं. हिला म्हटलं चल गं पटक्यात दर्शन घेऊ, कारण की आम्हाला सगळे गणपती कवर करायचे होते ना. मग सगळ्यांचे आणि आम्ही दर्शन घेऊनच येत होतो बरं का, कारण कसं आहे इतक्या लांब आले दर्शन घेतलं पाहिजे. त्यानंतर इथे ना ते याच्यापाशी नाही का नंदीपाशी इतके पैसे टाकलेले होते आणि नंतर मी बाहेर आलो तर माझी एक चप्पलच गायब होते. अरे म्हटलं आता कसं सापडणार, आणि नंतर मी लगेच दुसरी चप्पल सापडून आणली आणि तिकडे कोपऱ्यात पडली होती. मग फायनली दोन्ही चपला घातल्या आम्ही आणि सरळ परत निघालो नाही का. त्यानंतर आमचं बाळ बी बसलं होतं, ते बी लई राडत होतं नाही का, त्याला लई गाणे बिणे चालू होते ना तिथं, मग त्याला लई मज्जा वाटायची. मग म्हटलं आता मज्जा नाही, आपण जाऊ दुसरी गणपती बघायचे. खूप छान छान आहे, खूप छान छान थिम्स आहेत. मग याच्या मागचा व्ह्यू दाखवत थांबा. नेमकी आम्ही तिथं पोहोचलोच होतो, लगेच त्यांनी ना मोदक वाटायला घेतले बरं का. मग आम्ही दोघांनी पण आहे ना मोदक घेतले आणि इतके छान मोदक झाले होते ना, काय सांगू तुम्हाला, लय भारी ती वगैरे होती, इतके छान होते ना. आम्ही तिचं पण दर्शन केलं आणि लगेच म्हणजे दर्शन करून लगेच नाही, तिथे काय गर्दी नव्हती कारण ती स्टार्टिंगलाच होती ना, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. मग आम्ही दर्शन केलं आणि लगेच समोर लगेच दुसरे गणपती बघण्यासाठी गेलो. आता गणपती बघता बघता आम्ही सरळ आहे ना तुळशीबागेतला गणपती बघण्यासाठी गेलो बरं का. आता तुळशीबागेत पोचलो होतो, तिथं मुखवटे वगैरे खूप छान छान वस्तू होत्या. पण जेव्हा हिने हे झुमके पाहिले ना, ती लगेच म्हणे नाही नाही पहिले तिकडंच गेलं पाहिजे. मग तिथं गेलो, ते झुमके वगैरे पाहिले आणि इथं जाताना लगेच धक्का लागला बघा त्या माणसाचा. म्हटलं भाऊ जरा पाहून चालत जाय आणि ना तुम्ही पण लहान मुलं असेल जरा काळजी घ्यायचा बरं का, कारण की लहान मुलांचं कसं अवघड असतं ना. आता आम्हाला झाली सवय, आम्ही जातो घेऊन तिला नेहमी, त्याच्यामुळे काय वाटत नाही आम्हाला. मग तिला लगेच नाही इथं मग ती लगेच बार्गेनिंग करायला सुरुवात झाली बरं का, असं तसं. शेवटी फायनली ना तिने हे मंगळसूत्र तिला आवडलंच आणि मग तिला म्हटलं घे तू आता, इतकं घेतलं तर. त्यानंतर समोर गेलो आणि लगेच गणपती बाप्पा आले दुसरे. मग तिथं थोडंसं व्हिडिओ काढला आणि परत दुसरे गणपती बाप्पा बघण्यासाठी समोर गेलो. म्हणजे प्रत्येक मूर्ती पाहिली ना काहीतरी वेगळं होतं नाही का, म्हणजे काहीतरी बघावंसं वाटत होतं आणि खूप छान होतं. आणि आरस तर इतके छान छान होते, म्हणजे असं नाही का फक्त मंदिरातच आरस आहे, पूर्ण रस्त्याला आरस होते. म्हणजे जिथून तुम्ही रस्ता चालू करणार आहे जोपर्यंत मंदिर लागतं तिथं स्टॉप नाही होत, मंदिराच्या पुढं पण एकदम खूप छान छान इतके भारी नटवलं होतं. काही ठिकाणी अयोध्या केलं होतं, तर काही ठिकाणी किती छान छान म्हणजे प्रत्येक गणपतीला आता आम्ही मानाचे सगळे गणपती पाहिले आणि रस्त्यावर तर खूप गणपती आहेत, इतके छान छान ना,
तुम्ही मला तरी वाटतं का एकदा जाऊनच यावं गणपतीला आणि पुण्यातल्या गणपतीला तर नक्कीच भेटते तुम्ही एकदा. आणि हे बघताय का मोदक मोदक कसा पकडलाय मूषकने. मग आमच्या बाळाला पण म्हटलं तू मूषक बरं सारखाच मोदक खातोय ना, कारण की त्याच्या हातात पण मोदक होता आमच्या बाळाच्या आणि ते पण खात होतं तुरु तुरु. म्हणून म्हटलं चला पुढे जाऊ आपण. इथून मग आम्ही ना कसबा गणपतीला गेलो, कारण कसं आम्ही सगळे मानाचे गणपती पाहणार होतो आणि खूप छान आहे. म्हणजे प्रत्येक गणपतीत काहीतरी विशेष आहे. असं नाही का हा गणपती असा, अरे सगळे इतके सुंदर सुंदर दिसतात ना, एक नंबर. असे आरस मी अजूनपर्यंत कधी बघितले नव्हते नाही का, तुम्ही बघा. आम्ही चाललंय असतं हळूहळू. आमच्या मॅडमला इथं ना फ्रॉक दिसले बरं का लहान मुलींचे, आणि ती म्हणे आपण सोन्याची विकायला घेऊ बरं का. त्यानंतर तिने प्राईज विचारली, इतके महाग होते 700-800 रुपयाला नाही का. ती म्हणे आपण एक काम करू, कापड घेऊन घरी शिवू. तशी म्हणायला आमची मॅडम पण शिवती बरं का, आणि त्याच्यामुळे टेन्शन नाही. आणि माझी वहिनी पण शिवती, त्यामुळे फक्त आम्हाला डिझाईनची आवश्यकता असते. मग आम्ही ती घेतली आणि म्हटलं आता घरी जाऊन शिवून काढू, कारण की तिथं खूप महाग आहे. आणि तुम्हाला जर वस्तू घ्यायची असेल ना तुळशीबागेतून किंवा त्या एरियातून, तर तुम्हाला बार्गेनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की ना जर तुम्ही बार्गेनिंग केली नाही ना, तर तुम्ही लुटले समजून घ्या डायरेक्ट. हो, तसंच असतं. हे बघा काही गणपती उठून पण गेलेत नाही का. आणि पण ठीक आहे, आपण थोडंसं लेट गेलेलं आहे, कारण की मी गावाला होतो आणि आज कालच आलेलो आहे. तर आज मी त्यासाठी सगळे गणपती बघणार. इतके छान म्हणजे टेबल वगैरे सजवायला. हे ना तुळशीबागेतील मंदिर आहे बरं का गणपती बाप्पाचे, जे की तिसरे मानाचे गणपती म्हणतात असे समजलं जातं. थांबलोय आता. आता आम्ही तिथं बघ बांगड्या. एकच गोडी जोडीत चालले. घे तुझी बांगडी. हा घे खाऊन, आपलंच आहे. बोलो दीदी चूड़ी लो 50 रुपए में. विचार घेतला 150 एक. आम्ही सर्व गणपती ना पायी पायी बघितले बरं का. मग खूप दमलो होतो, तर म्हटलं आता थोडंसं पोटपाणी करू. तर मग थोडं लस्सी पण घेतली जरा आणि घरी निघालो. तर तुम्ही आज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा आम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. आणि इथं व्हिडिओपर्यंत इथपर्यंत आलाच आहात तर एक नक्की सबस्क्राईब करून जा. थँक्यू सो मच.